मित्रांनो, पूर्वी आंबा लागवड ही 12 बाय 12 मीटरने केली जायची. मग 10 बाय 10 मीटरवर आली. नंतर दापोली विद्यापीठांनी सघन लागवड 5 बाय 5 मीटरने करू लागली किंवा त्या संदर्भात शिफारस करू लागले. आणि आता जर तुम्ही बघाल तर इस्राईल पद्धतीने म्हणजे अतिघन लागवड, ज्याला सघन लागवड म्हटली जाते, ज्याला अल्ट्रा हाय डेन्सिटी म्हटली जाते, आणि ही लागवड जी आहे ती 1 बाय 4 मीटर म्हणजेच 3 फूट बाय 12 फूट या अंतराने एकरी जवळजवळ 1000वर झाडं लागतात. आणि अशी लागवड करून तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवू शकताय. पण घन लागवड करून खरंच उत्पन्न मिळतंय काय? तर जेव्हा तुम्ही एकरी 40 झाडं लावत होता म्हणजे पूर्वीच्या मापानुसार, त्यावेळी तुम्हाला उत्पन्न जे मिळत होते त्या उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा जास्त आता या घन लागवडीपासून उत्पन्न मिळते. आणि इतकंच नाही तर कामे पण सोपी केली जातात. जी आंतरमशागतीची कामे आहेत ती एकदम सुलभ करणं सोपं होतं. आणि आता जर तुम्ही बघाल तर माणसं मिळत नाही, मजूर मिळत नाही, आणि अशा वेळी जर चढून किंवा उंचावरची झाडं फळं काढणं किंवा हार्वेस्टिंग हा विषय खूप कठीण होत चालला आहे. त्यामुळे अल्ट्रा हाय डेन्सिटी हा एक उत्तम पर्याय आहे. आणि महाराष्ट्रात सगळीकडे ह्या लागवडीने उत्पन्न चांगल्यापैकी घेतले जाते आणि शेतकरी समाधानी आहेत. जेव्हा तुम्ही तिचं झाड वाढते तेव्हा 30 ते 40 फूट किंवा त्यापेक्षाही जास्त वाढले जाते. आणि याची जर तुम्ही बघाल तर फवारणी करणं, त्याच्यानंतर जोपासना करणं, काढणी करणं हे वेळखाऊ आणि खर्चाचे आहे. मग जर झाड 6 फूट वाढलेलं असेल तर जमिनीवरून तुम्ही फवारणी करू शकताय, त्याचं पीक संरक्षण करू शकताय, त्या फळांना तुम्ही पेपर बॅग घालू शकताय, पिकांचं संरक्षण करू शकताय, आणि वरील सर्व खर्च जो आहे, जो मनुष्यबळ किंवा एक्स्ट्रा मजुरी लागते ती तुमची कमी होते. आणि ही फळे हाताने मिळत असल्यामुळे तुम्ही डेटासहित काढून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवू शकताय. आणि डेटासकट आलेल्या झाडांवर कुठले डाग राहत नाही, आणि दुसरी गोष्ट पिकायला ते चांगले होतात, म्हणजे कूच पण कमी होतं, त्यामुळे तुमची क्वालिटी वाढते. आता जर तुम्ही बघाल त्याची लागवड कशी करायची, तर घन लागवड म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटीची जी लागवड आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही करू शकताय. आंबा हे कोरडवाहू पीक आहे, तरी पण जेव्हा तुम्ही घन लागवड करताय म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये लागवड जेव्हा करताय त्यावेळी तुम्ही काय करू शकताय की त्याला हिवाळी आणि उन्हाळी ड्रीपने पाणी देणं गरजेचं आहे, किंवा होस पाईपच्या अंतराने पाणी देणं गरजेचं आहे. आणि प्रति झाड जवळजवळ 5 ते 6 लिटर पाण्याची त्याला गरज आहे. जर तुमच्याकडे प्रति झाड 5 ते 6 लिटर पाणी देणं शक्य असेल तर तुम्ही हाय डेन्सिटीमध्ये लागवड करू शकताय. आणि जर पाणी कमी असेल तर त्याच्यावर डिफ्युजरचा वापर किंवा पाईपचा वापर करणं, PVC, कोकोपीटचा वापर करणं, हेच बरेचसे पर्याय आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे पाणी कमी आहे आणि त्यांना घन लागवड करायची आहे तर अशांसाठी सुद्धा बरेच पर्याय आहेत. तसेच नोव्हेंबर ते मार्च पर्यंत जर तुम्ही बघाल तर पाण्याची गरज असते त्या हाय डेन्सिटीच्या कलमांना. आणि एप्रिल आणि मे मध्ये फळं जेव्हा मॅच्युअर होतात त्यावेळी त्याच्याला ताण गरजेचा असतो, तर त्याच्यामधली चव आणि गोडी वाढते. आणि म्हणून तुम्हाला एप्रिल मे मध्ये ह्या झाडांना पाणी द्यायची तशी गरज नाही, ते कमी असलं तरी चालू शकतो. आणि अशा शेतकऱ्यांकडे जे पाणी कमी आहेत अशांना फक्त मार्चपर्यंत जर त्यांची व्यवस्था होत असेल तर तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या माध्यमातून अतिघन लागवड करू शकताय. इथं तुमच्या लक्षात येईल की कुठल्या जाती निवडायच्या. तर बघा, महाराष्ट्रात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा असणाऱ्या कोणत्याही भागात तुम्ही आंबा लागवड करू शकताय. देवगड सारख्या कातळी भागात म्हणजे दगडाच्या भागात, आणि जळगाव सारख्या अतिउष्ण भागात जिथं 47 वरती तापमान जातं, अशा दोन्ही भागामध्ये सुद्धा अतिघन लागवड सक्सेस आहे आणि शेतकऱ्यांनी केलेली आहे. आता जो घन लागवडीसाठी प्रामुख्याने तुम्ही बघाल तर केशर लागवड केली जाते, कारण हा जो आंबा महाराष्ट्रभर चवीने खाल्ला जातो. आणि दुसरी गोष्ट बघाल तर त्याची मागणी भरपूर आहे. आणि यात कातळी जर केशर असेल म्हणजेच देवगड केशर ज्याला म्हणतात, अर्ली हार्वेस्टिंगचा देवगड केशर, तर ह्याचा फायदा काय, तर ही केशरची लागवड केल्यामुळे देवगडमध्ये हा केशर फेब्रुवारीपासून चालू होतो काढणीस. आणि तुम्ही बघाल तर पातळसार, केशरीगर, चवीला गोड, उत्तम स्वाद, TSSचं प्रमाण चांगलं आहे, त्याच्यानंतर लवकर येतो. आणि ह्या सगळ्या कारणामुळे याला मागणी जास्त आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना आमची सल्ला असतो की किमान 5 झाडं तरी अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये किंवा तुम्ही रेग्युलरमध्ये तुम्ही 5 झाडं लावून बघा, तुम्हाला क्वालिटी वाटली तरच घ्या. आमच्या श्रद्धा नर्सरीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली लोक
येतात झाडं न्यायला. केशर सगळीकडे झाडं मिळतात, पण इथं काय येतात तर ही ग्राफ्टिंग केलेली जी फांदी आहे ती देवगडच्या कात्रातली फांदी असल्यामुळे त्याच्यामध्ये काही गुणधर्म चांगले आहेत, ते फक्त पहिल्या पिढीतच येतात. आणि जर तुम्ही अशा 2-3 पिढ्यानंतर जर ग्राफ्टिंग केलं तर त्याच्यात ते मिळत नाहीत. म्हणून देवगडच्या कात्रातली जी फांदी जर तुम्ही जांभ्या दगडातली जर लावली तर अतिशय उत्तम गुणधर्मामुळे काय केलं होतं की रिझल्ट चांगला येतो. कारण विकल्यानंतर एक जेव्हा शेतकरी खाणार किंवा तो गिराईक खाणार त्यावेळी तो परत तुमच्याकडे मागणार, एवढं त्याच्यात क्वालिटी असते. म्हणून इकडून झाडं नेण्यासाठी लोक हे मुद्दामून येतात. आम्ही क्वालिटी जपतो. तर देवगड व्यतिरिक्त महाराष्ट्रात ज्यांनी जे लावलेले आहेत त्यांचे रेग्युलर जो केशर हा 20पेक्षा जास्त दिवस लवकर येतो. म्हणजे जर समजा तुमचा नेहमी मार्च एप्रिलमध्ये येत असेल तर 20 ते 25 दिवस किंवा महिनाभरापर्यंत लवकर येण्याचे त्याच्यात गुणधर्म आहेत. म्हणून हा वाण चांगला आहे आणि या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त तुम्ही रत्न हापूस लावू शकताय, त्याच्यानंतर मल्लिका लावू शकताय, सिंधू लावू शकताय. अशा बऱ्याचशा जाती ज्या आहेत त्या तुम्ही लागवडीसाठी आणू शकताय. पण इतर ज्या जाती आहेत त्या लोकांच्या सान्निध्यात नाहीत किंवा लोक आवडीने खात नाहीत त्याच्या किंवा त्याला मागणी कमी आहे. त्यामुळे ह्या लागवड करताना तुम्ही अभ्यास करून करा, कारण जर मागणी असेल तेच लागवड करा. आता इथं तुम्ही म्हणाल की लागवडीला जर समजा मी हापूस लावू शकतो का, तर नाही. तर अल्टर ब्रेडिंगमुळे काय होतं, हापूसला 1 वर्ष आड करून फळं येतात आणि छाटणी केल्यानंतर आलेली पालवी पुढे 3 वर्ष लागत नाहीत. आणि ह्या सगळ्या वाईट गुणधर्मामुळे हापूसची लागवड घन लागवडमध्ये येत नाही. ती तुम्ही सघन 5x5 मीटरने लागू करू शकता, ती घनमध्ये नाही करू शकत. तर ज्या जातीचं कलम तुम्हाला लावायचं आहे ते कलम किंवा 18 ते 2 वर्ष वयाचं तर असावं आणि उंची किमान 3 ते 3.5 फूट असावी. कारण जमिनीत तुम्ही 1 फूट गेल्यावर म्हणजे ज्यावेळी तुम्ही खड्डा खोदणार आणि लागवड करणार त्यावेळी त्या उंचीतलं 1 फूट जवळजवळ जमिनीत जातो आणि जमिनीत गेल्यावर 2 ते 2.5 फूट वरती राहायला पाहिजे. आणि हे 2 फुटामध्ये सरळ पाहिजे खोडापासून. म्हणजे लागवड केल्यानंतर जमिनीपासून पुढे 2 फूट त्याला कुठल्याही प्रकारच्या फांद्या नकोत. आणि जर फांद्यात आल्या तर तुम्हाला उद्या मेहनती मशागतीची कामं करणं कठीण होतं. म्हणून शक्यतो 2-2.5 फुटापर्यंत फांद्या नको आणि 2.5 फुटानंतर तुम्ही किंवा 2 फुटाच्या नंतर तुम्ही त्याच्या फांद्या तुम्ही घेऊ शकता. 3-2-3 या क्षेत्रात छाटणी करून तुम्ही त्याला डोलारा बनवू शकता. आता 3 फूट झाल्यानंतर पहिली छाटणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. बघा काही जण म्हणतात आम्हाला छाटणी कधी करावी, तर साधारण 3 ते 3.5 फूट तुमच्या अंतरानुसार आहेत. जर तुम्ही 2 झाडातलं अंतर 6 फूट घेत असाल तर 3.5 फूट नाही करा. ते जर 8 फूट किंवा 10 फूट घेत असाल तर तुम्ही 4 ते 4.5 फुटाने करा. म्हणजे जेवढं 2 झाडातील अंतर आहे तेवढं त्यानुसार तुम्हाला छाटणी करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला स्वतंत्र माहिती देईन. विचार करा की जर समजा तुम्हाला छाटणी केल्यानंतर तुम्हाला खोडाकडचा भाग हे वाकून आपल्याला मशागती किंवा ऊन त्या खोडावर पडायला पाहिजे अशा स्वरूपात तुम्हाला काय करायचं आहे ते खोड मोकळं ठेवायचं आहे. आता तुम्ही बघाल तर एकरी या झाडांची संख्या किती लागते बघा. तर जर तुम्ही दगडामध्ये करत असाल किंवा तुमच्याकडे दगडी भाग असेल किंवा चुनखडीयुक्त असेल किंवा चोपण जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये 1x4 मीटर म्हणजे 3 फूट बाय 12 फुटाने लागवड करू शकताय. पण ज्याची माती चांगली सकस आहे आणि कसदार आहे आणि ज्यांची याच्या अगोदर उत्तम प्रकारची पिकं त्याच्यात घेतलेली आहेत आणि अशा जमिनीमध्ये जर तुम्हाला हाय डेन्सिटीमध्ये केशर लागवड जर करायची असेल तर जवळजवळ 2 मीटर म्हणजे साधारण 6 फूट आणि बाय 12 किंवा 10 या अंतराने तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे गुंठ्याला जर तुम्ही बघाल तर 3x12ने लागवड केली तर गुंठ्याला 25 झाडं लागतात. म्हणजे 1 एकरला 1000 झाडं बसतात. आणि 6x10ने लागवड जर केली तुम्ही तर दर गुंठ्याला 18 व एकरी साधारण 750 म्हणजे 720 पर्यंत झाडे बसतात. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या चांगली जमीन असणाऱ्या जमिनीमध्ये शक्यतो 6x10ने लागवड करा, 3 फुटांनी लागवड करू नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे जवळ लागवड केल्यामुळे तुम्ही 6 फुटाने लागवड केली तर त्याचा 6 फूट म्हणजे डोलारा होतो किंवा पसारा होतो. मग हार्वेस्टिंग करणं किंवा जमिनीवरून त्याला सहज काढता येणं किंवा पेपर बॅगचा वापर करणं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रोगाचं निरीक्षण करणं या सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि सहज तुम्ही काढू शकता. त्याच्यासाठी स्किल लेबरची मोठी गरज नाही. का जर चढावं लागलं झाडावर तरच त्याला चांगला कुशल कामगार लागतो चढणारा. पण इथं जमिनीवरून कामं केल्यामुळे तुमची दुप्पट वेगाने होतात. म्हणजे जिथं एक माणूस चढून जर 10 पेट्या काढत असेल तर जमिनीवरून तो 20 नाही 30 पेट्या काढणार.
एवढं नको. आणि दुसरी गोष्ट न इजा करता आणि कुठलाही धक्का न लागता याचं उत्तम प्रेझेंटेशन ठेवून तुम्ही त्याची काढणी करू शकता. म्हणून तुम्ही सघन लागवड करणं उत्तम आहे. आणि त्यामुळे काय होतं, शक्यतो 6 फुटावर 2 रोपातील अंतर घेतल्यामुळे किंवा त्यापेक्षा जास्त शक्यतो घेऊ नये. आणि 3 फुटाच्या म्हणजे 4 फुटाच्या किंवा 5 फुटाच्या आतही घेऊ नये. त्यामुळे साधारण 6x10 किंवा 6x12 तुम्ही लागवड करणं उत्तम. आता बघा, तुम्ही हापूस आणि इतर जे आंबा बागेत जर तुम्ही आंतरपीक म्हणून जर तुम्हाला केशर घन लागवड करायची असेल, बघा काही शेतकऱ्यांचा असा असतो की आमची मोठी झाडं आहेत, ते आम्हाला छाटणी करायची आहेत आणि छाटणी केल्यानंतर मध्ये मोकळी जागा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सघन लागवड करायची आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या जागेमध्ये गुंठाभर जागा असेल, 2 गुंठे असेल, 5 गुंठे असेल, की 2 झाडामध्ये एक 10 फुटाचं अंतर असेल, 20 फुटाचं असेल, जेवढं अंतर असेल अशा ठिकाणी तुम्ही सघन लागवड करू शकता. का करू शकताय, तर तुमच्या जी मूळ आंबा बाग असेल, ती हापूस असेल, केशर असेल, दशेरी असेल, लंगडा असेल, काही असू दे, तर त्याला छाटणी करून डॉर्प करा. म्हणजे जमिनीवरून त्यांचेही आंबे काढता येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सघन लागवड केल्यामुळे यांचं तुम्हाला उत्पन्न आणखी डबल मिळतं. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. आणि आंबा जर तुमची बाग जर मोठी आणि जुनी असेल तर तुम्ही त्याची छाटणी करून मोठ्या प्रमाणात हे करू शकता, लागवड करू शकता. म्हणजे 6x10 फुटावर जर मधल्या जागेमध्ये तुम्ही लागवड केली आणि घन लागवड करून तुम्ही उत्पादन किंवा झाडं वाढवली तर तुम्हाला उत्पादनही वाढतं. त्यामुळे हाताळणी आणि बाकीच्या कामं सोपी जातात. आणि त्यामुळे तुम्ही 30-40 फूट उंच असलेले जे झाड आहे ते तुम्ही 8 ते 10 फुटापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त कमी आणू शकताय आणि त्याच्यापासून परत उत्पन्न घेऊ शकताय. मित्रांनो, घन लागवड करताना जमीन सपाट असेल तर 2x2 फुटाचा तुम्ही खड्डा मारला तरी चालू शकतो. किंवा जर समजा JCBच्या साह्याने जर समजा 2 फुटी बकेट लावून जर तुम्ही चर काढून त्या चरात जर तुम्ही लागवड केली तर करणं सोपं होतं. आणि कारण काय, 2 रोपातील अंतर जरी जवळ असलं तरी तो 2 ओळीतील अंतर लांब असतं. त्यामुळे JCB चालवणं हे सोपं पडतं. त्याचप्रमाणे तुम्ही JCBमुळे सहज चर खोदू शकताय आणि ही लागवड चांगली किफायतशीर पडते. त्याचप्रमाणे मित्रांनो, लागवड करताना खड्डा नेहमी पूर्व पश्चिम मारावा, कारण वारे हे पूर्व पश्चिम वाहतात आणि त्यामुळे पॉलिनेशनचं काम चांगल्यापैकी होतं. म्हणजे म्हणून उत्पादन वाढतं. आणि त्याचप्रमाणे सूर्य हे दक्षिण गोलार्धात जास्त असल्यामुळे आपल्याला 11 ते 3 ऊन झाडाला चांगलं मिळतं. आणि तेच दक्षिण ऊनमुळे आपल्या झाडाची वाढ आणि ग्रोथ चांगली होते. त्यामुळे लागवड करताना पूर्व पश्चिम लावावी. आणि जर उत्तर दक्षिण जर समजा लागवड जर आपण केली तर आपल्याला सावली एका झाडाची दुसऱ्यावर पडते आणि झाडाची वाढ थांबते. त्याचप्रमाणे कलमाची जी निवड आहे आपल्याला करताना, शक्यतो 2 बाट्यावरील जर कलम लावलं आणि 2 फूट उंच असं सरळ असं जर तुम्ही कलम जर लावलं तर काय होतं की तुम्हाला साधारण 3.5 फुटाच्या नंतर वाढल्यानंतर छाटणी करून तुम्हाला डोलारा वाढवता येतो. आणि खोडाचा भाग जो हिरवट असलेली कलम जर निवडली तर ती ग्रोला चांगली येतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही 2 बाट्यावरचं जो कलम हाय डेन्सिटीच्या लागवडीसाठी करा, जेणेकरून पाणी जरी कमी असेल किंवा जरी स्ट्रेस जरी पडला तरी झाडावर वाईट परिणाम होणार नाही आणि चांगल्यापैकी वाढ होतो. त्याचप्रमाणे खताचीही बचत होते. अशा पद्धतीने मित्रांनो, नारळ लागवड करणं सोपं आहे, पण त्याचं व्यवस्थापन करणं फार कठीण आहे. म्हणजे कसं आहे की नारळ लावणं महत्त्वाचं नाही, त्याचं जोपासना करणं किंवा संगोपन करणं हेच महत्त्वाचं आहे. कारण नारळ हे बागायती पीक आहे आणि त्यामुळे काय होतं, प्रथम पाणी नियोजन, सूर्यप्रकाश नियोजन आणि नंतर खत नियोजन हे जर व्यवस्थित झालं सुरुवातीच्या 3 वर्षात तर तुम्हाला उत्पादन उत्तम प्रकारे देणार. कारण काय आहे माहिती आहे की 75% नारळ हे पाण्याला प्रतिसाद देतं, म्हणजे त्याचं शरीर पाण्यापासून बनलं आहे. 18% सूर्यप्रकाशाला म्हणजे प्रतिसाद देतं, कारण सूर्यप्रकाशामुळे त्याचं 18% शरीर बनतं आणि 7% जवळजवळ खताला प्रतिसाद देतं आणि जमिनीला.
कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सूर्यप्रकाश, पाणी आणि जमीन ह्याच्याबरोबर आणखी ते पीएच लेवल म्हणजे थोडक्यात जमिनीचं सामू आणि त्याचबरोबर आणखी काय तर त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब या सगळ्या घटकांचा इतका अभ्यास जर तुम्ही केलाय तर उत्तम प्रकारे तुम्ही नारळ शेती कुठेही करू शकताय. कारण मित्रांनो विचार करा, देवगडसारख्या कातळामध्ये टेरिस गार्डनिंग आहे. टेरिस गार्डनिंग म्हणजे काय की ते कातळावर माती टाकून किंवा खड्डा मारून नारळ लागवड केलंय आणि ह्या टेरिस गार्डनिंग करून सुद्धा नारळ चांगल्यापैकी उत्पादन देतो आणि म्हणून नारळ हा महाराष्ट्रात कुठेही होतो. फक्त जाती या त्या एरियानुसार जर आपण सांभाळल्या किंवा जाती संदर्भात जर तुम्ही मागील व्हिडिओ बघाल महाराष्ट्रातील नारळ लागवडी संदर्भात जाती म्हणजे तुम्हाला समजेल की कुठल्या एरियामध्ये कुठल्या जाती चांगल्या होतील. याचा अभ्यास एकदा केला की नारळ तुम्ही कुठेही लावू शकताय. फक्त पहिल्या वर्षीचं नियोजन आणि दुसऱ्या वर्षीचं नियोजन हे दोन नियोजन महत्त्वाचं आहे. डॉर्फ व्हरायटी तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन देणार, सेमी डॉर्फ हे चौथ्या वर्षी देणार आणि टॉल जे आहेत त्या 5व्या ते 6व्या वर्षीपासून उत्पन्न देणार. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे की तुम्ही नारळ नियोजन करताना ह्या प्रमुख गोष्टींचा आम्ही पहिला विचार करूया. संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात नारळ पाहायला आपल्याला मिळतो. म्हणजे तुम्ही चंद्रपूरपासून ते गडचिरोलीपासून या कोकणापर्यंत आणि आवड म्हणून प्रत्येकजण 1-2 झाडं लावतो. ज्या अर्थी तुमच्या आजूबाजूला नारळ लागतो, काही कमी प्रमाणात लागतो, काही जास्त प्रमाणात लागतो, या अर्थी तुमच्याकडे नारळ होऊ शकतो. पण लक्षात घ्या हे करायचं कोण डेअरिंग करत नाही. त्यामुळे काय होतं माहिती की नारळ किमान लागवड करून पाहायला हरकत नाही आणि जर लागवड करून जर उत्तम रिझल्ट दिला तर मोठ्या प्रमाणात लावा आणि नसेल तर किमान 10 झाडं तरी लावून पाहायला हरकत नाही ना. तर मित्रांनो तुम्हाला नारळ लागवड कशासाठी करायची आहे? तेलासाठी, खोबऱ्यासाठी आहे, शहाळ्यासाठी आहे म्हणजे पाण्यासाठी. ते आधी पहिलं ठरवा की या तिन्हीसाठी ठरायचे. त्यानुसार जात ठरवा आणि जात एकदा ठरवली आणि तुमच्या एरियामध्ये कुठली जात येते या संदर्भात मी म्हणजे मागील व्हिडिओनुसार सांगितलंच आहे. नाही समजलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची व्हिडिओ लिंक दिलेली आहे, ती बघा. म्हणजे तुम्ही एकदा फायनल झालं की तुम्ही लागवडीस मोकळे झालाय. मग दुसरी गोष्ट आपण काय करायची आहे की ज्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड करायची असेल तर तुम्ही माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्यानंतर त्याच्यामध्ये 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या पीएच लेवल आणि सेंद्रिय कर्ब. आणि त्यानंतर आपण लागवड अंतर ठरवायचं आहे. लागवड अंतर ठरवल्यानंतर त्या जातीनुसार आपण कमी जास्त थोडंफार करू शकतो, कारण निश्चितता नाही त्याला. कारण तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार लागवड अंतर आपल्याला करायचं आहे. म्हणजे जमिनीचा प्रकार आणि जात ह्याच्यानुसार आहे ते. त्याचप्रमाणे नारळाची लागवड मुबलक पाणी असणाऱ्या भागातच करावी. कारण व्यावसायिकदृष्ट्या जर तुम्हाला लागवड करायची असेल तर किमान 100 नारळाची झाडं तरी लावावी लागतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाण्यासाठी म्हणजे शहाळ्यासाठी किंवा ओले खोबरे, वाटी खोबरे, गोटा खोबरे, तेल यापैकी जर एक कुठला उद्देश असेल किंवा सगळे उद्देश धरून तुम्हाला करायचं असेल आणि व्यावसायिकदृष्ट्या लागवड करायची असेल तर तुम्हाला व्यावसायिक जातींची निवड करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रासाठी गंगाबोडम, लोटन, चौगाटी ग्रीन, ऑरेंज डॉब, ग्रीन डॉब, डीटी प्रताप, लक्षद्वीप, गौतमी गंगा, हजारी, भवानी, बाणावली अशा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या उद्देशाने आपण ज्या जाती वापरू शकतो आणि लागवड करू शकतो. नारळ लागवड करताना सर्वप्रथम तुम्ही माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात आणि त्याच्याबरोबर पीएच लेवल समजते आणि पीएच लेवल समजल्यानंतर आपल्याला आम्लता म्हणजे वाढली की कमी झाली हेही समजतं आणि त्यामुळे पाण्याचा निचरा किती होतो किंवा दुसरी गोष्ट सामू किती आहे आणि सामू जास्त असेल किंवा कमी असेल तर आपण त्यानुसार जिप्सम किंवा चुना वापरू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला लागवड अंतर हे फिक्स झालं की त्यानंतर आपल्याला लागवडीचं आखणी करायची आहे आणि आखणी केल्यानंतर काय होतं आपल्याला की कुठे खड्डा कसा मारायचा की किती मारायचा ह्याच्यावर डिपेंड आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की जर समजा नरम माती असेल किंवा भुसभुशीतपणा असेल तर तुम्ही 2.5 फुटाचाही खड्डा मारू शकता, नाही तर 3 फुटाचा खड्डा मारा. आणि लक्षात घ्या की साधारण 18 ते 25 इंचातील जी माती आहे ती सुपीक असल्यामुळे त्याची व्यवस्था सेपरेट करा. 2 नंबरच्या थराची वेगळी, 3 नंबरच्या, अशा 3 फुटामध्ये जर करत असाल तर 3 फुटाची माती वेगवेगळी तुम्हाला करावी लागेल. दुसरी गोष्ट तुम्ही मॅन्युअली मारत असाल तर माणसाच्या साहाय्याने ते शक्य आहे, पण जेसीबीने मारत असाल तर पहिलं बकेट वेगळं, दुसरं बकेट वेगळं अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. कारण जेसीबीच्या माध्यमातून किंवा पोकलँडच्या माध्यमातून तुम्ही खड्डे जर मारले तर जरा फास्ट होतं. मातीत 3x3चा खड्डा आपल्याला मारावा लागतो आणि कातळामध्ये किंवा घट्ट जमीन असेल तर मग 4 फूट किंवा 5 फूट पण
करावा लागतो. प्लास्टिकचा खड्डा असेल कातळामध्ये तर जवळजवळ 6 फूटपर्यंत होतो आणि त्याच्यात झाड लावल्यानंतर झाड बऱ्यापैकी सेट होतं. म्हणजे जमिनीचा प्रकार, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर यानुसार तुम्हाला खड्डा खोदावा लागतो आणि खड्डा हा 2.5 फुटापासून 3-3.5 फुटापर्यंत करू शकतो. कातळामध्ये आपण जास्तीत जास्त 5 ते 6 फुटापर्यंत करतो प्लास्टिंग करून. आता आपण खड्डे भरण्याविषयी बघूया. बघा, सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की खड्डे कसे भरायचे, कोणत्या प्रकारे भरायचे. तर तुमच्याकडे जे सामान आहे किंवा अवेलेबल मटेरियल आहे, सेंद्रिय घटक आहे, त्यानुसार खड्डे भरा. सर्वप्रथम सगळ्यात तळात 3 फुटाचा जर खड्डा असेल तर सगळ्यात तळाच्या ठिकाणी सुका कचरा आहे, काडी कचरा आहे, दसकट आहेत किंवा सोडणं असतील, जे काय असेल, सुका पाला, ओला पाला, काही चालतं, हे 1 फुटाने भरा. तदनंतर तुम्ही पहिल्या थराची काढून ठेवलेली माती आहे ती 1 फुटाची भरा आणि तिसऱ्या थरात म्हणजे वरच्या थरामध्ये तुम्हाला काय करायला, दुसऱ्या थरातली माती, त्याचबरोबर गिरीपुष्पाचा पाला आणि शेणखत तुम्ही जेवढं वापरत असाल, गांडूळ खत वापरत असाल म्हणजे 5 ते 10 किलो, 1 kg सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम क्लोरोपायरोफॉस पावडर किंवा मिथेल पॅरेथिओन, त्याचबरोबर तुमच्याकडे पाण्याचे जर ट्रेस असेल तर कोकोपीठाचा वापर करा आणि संपूर्ण खड्डा पूर्ण भरा. लक्षात घ्या, दुसऱ्या थरात आपण काढलेली माती, त्याच्याबरोबर हे सगळं मटेरियल अधिक जमिनीच्या सरफेस एरियापर्यंत तुम्ही पूर्ण भरून घ्यायचं. म्हणजे तिसरा वरचा जो थर आहे त्याच्यात आपल्याला नारळ लागणार आहे, त्यामुळे त्या थरामध्ये तुम्हाला चांगली पोषक घटक पाहिजे, तरच मुळं चांगली सेट होणार आहे. मित्रांनो, लागवड करताना तुम्ही म्हणत असाल आम्हाला पूर्ण सेंद्रिय करायचे आहेत, बाग करा, जरूर करा, पण किमान पहिली 2 वर्षे नको. कारण 2 वर्षामध्ये काय होतं की नर्सरीतलं झाड हे संजीवक खाल्लेले असतं, त्याच्यामुळे रासायनिकची गरज आहे त्याला आणि रासायनिक झाड पूर्ण वाढू द्या. पूर्ण चांगलं वाढल्यानंतर मग तुम्ही तिसऱ्या वर्षीपासून तुम्ही सेंद्रिय करा आणि मग तुम्ही पुढे 3 वर्षानंतर तुमची बाग पूर्ण सेंद्रिय होते. त्याच्यामुळे किमान पहिली 1 ते 2 वर्ष तुम्ही थोडंसं रासायनिक वापरून तुम्हाला झाडातली जी वाढ करा. एकदा झाड पूर्ण वाढलं की मग कुठल्याही प्रकारचं रासायनिक नाही दिलं तरी चालेल. मग तुम्ही जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र जे काही तुम्हाला द्यायचं असेल किंवा शेणखत द्यायचं असेल, लेंडी द्यायचं असेल, पालकपाचोळा अर्क कुठलाही द्यायचं असेल तर देऊ शकता आणि त्यानंतर मग झाडाला वाढू शकता. पण पहिली 2 वर्ष किमान थोडं रासायनिक वापरा. मित्रांनो, तुम्हाला नारळ लावायचं असेल तर तुम्ही 1 वर्षाचं वापरू शकता किंवा 2 वर्षाचं वापरू शकता. 2 वर्षाचं नारळ जर वापरला तर तुम्हाला मॉर्टिलिटीचं प्रमाण कमी होते आणि 1 वर्षाचं असं नेकेड रोप येतो ज्याला 1, 2, 3, 4 ते 5 पानं येत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा नारळ लावताय तेव्हा तुमची दलदलीची असेल तर उंचवटे करून लावा. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलं. पण जर समजा तुम्हाला रेग्युलर जमिनीमध्ये लावायचं असेल तर हा नारळ सरफेस एरिया पूर्ण भरल्यानंतर, म्हणजे बघा आपण याच्या अगोदर सगळं जे मटेरियल टाकलेलं आहे आणि भरला, ज्या ठिकाणी आपल्याला अँगल लावायचा आहे त्या ठिकाणी उभा करायचा आणि थोडासा खड्डा मारायचा. बस एवढा थोडासा खड्डा मारायचा आणि या खड्ड्यामध्ये जमिनीच्या लेवलच्या वरती असा आपल्याला हा नारळ लावायचा आहे. लक्षात घ्या, अशा पद्धतीने लावायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये मग माती ओढायची आहे. मित्रांनो, नारळाची लागवड शक्यतो जूनमध्ये करावी. त्यावेळी काय होतं की जमिनीमध्ये कंडिशन चांगली असते, मुळं सीड चांगली होतात. प्रति खड्ड्यामध्ये जर 3 किलो कोकोपीट जर घातलं तर उत्तम आणि नसेल तर तुम्ही कुठलेही गाडी कचरा त्याच्याकडे वापरू शकता. त्याच्यानंतर 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 1.5 किलोपर्यंत तुम्ही वापरू शकता. 50 ग्रॅम फॉलिडन पावडर किंवा तुमच्याकडे लिंडेन पावडर असेल किंवा तुम्हाला क्लोरोपायरोफॉसची पावडर यापैकी काही पण वापरू शकता. त्यानंतर 10 किलो शेणखत प्रति खड्ड्यामध्ये तर पाहिजेच आपल्याला. लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी DAP म्हणजे 1846 वापरा. नाही मिळालं तर 10-26-26 वापरा. त्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला ट्राय कंटेनरची फवारणी घ्यावी लागेल आणि ड्रिंचिंग घेतलं तर उत्तम. तसंच पावसाळी जर वातावरण असेल तर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड हे तांबयुक्त बुरशीनाशकचे ड्रिंचिंग करा. आणि जर समजा खूपच पाऊस असेल तर शक्यतो तुम्ही सप्टेंबर नंतर लागवड करा. आणि जास्त पावसाच्या ठिकाणी जर तुम्हाला किमान 20 दिवसाच्या अंतराने हे कॉपर ऑक्झिक्लोराइड ड्रिंचिंग करायचं आहे, म्हणजे सुई मारणार नाही. तसंच झाडाची चांगली वाढ होण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा वापर करायला पाहिजे. म्हणजे ट्रायकंटेनॉल, अमिनो आम्ल आणि जिब्रेलिक ॲसिड या 3 घटकांचा तुम्हाला सातत्याने वापर करायचा आहे 1 महिन्याच्या अंतराने. मित्रांनो, जर तुम्ही कोकोपीटचा जर वापर केला तर भरपूर फायदे आहेत. म्हणजे जर ज्याच्याकडे पाणी कमी आहे किंवा पाणी देणं कठीण आहे त्यांनी कोकोपीटचा जरूर वापर करा. दुसरी गोष्ट, वापसा कंडिशन उत्तम आणण्यासाठी तुम्हाला कोकोपीटचा फार उपयोगात पडतं. ज्यांची जमीन
जमीन चोपण आहे त्याने कोकोपीट वापरा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्याकडे स्टोरेज कपॅसिटी नाही किंवा पाण्यात धरून ठेवण्याची क्षमता नाही आहे त्याने कोकोपीट जरूर वापरायचं. नैसर्गिक आहे आणि पहिल्या 2 वर्षासाठी एकदा वापरले की 2 वर्ष चांगल्यापैकी चालतं, म्हणून शक्यतो कोकोपीटचे भरपूर उपयोग आहे. ट्रायल करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लागवड केलेल्या झाडाला तुम्हाला काठीचा आधार देणं गरजेचं आहे किंवा बांबूचा आधार देणं गरजेचं आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या की आपले वाऱ्याची जी दिशा आहे ती पूर्व पश्चिम आहे, त्याच्यामुळे दक्षिण उत्तरला आपल्याला रोवून आपल्याला इंग्रजी एच आकाराचं बांधायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, वारा जरी आला तरी बांधलेल्या दोऱ्यांनी झाडाचं पान मोडू नये आणि आधार शक्यतो चांगला बांधावा, जेणेकरून 1 वर्ष आपल्याला त्याला आधार तर द्यायचाच आहे, दुसऱ्या वर्षाला तशी काही गरज नाही, पण पहिल्या वर्षी किमान पाऊस खाऊन राहील असे चांगले मजबूत शक्यतो खुंट मारावे. आणि झाडाला जेव्हा बांधतो आपण नारळ तेव्हा थोडंसं सैलसर बांधावं, जेणेकरून खाच पडणार नाही आणि वेळोवेळी लक्ष द्यावं, म्हणजेच आपल्याला व्यवस्थित निगा राखता येईल. जूनमध्ये नारळ लागवड केल्यावर आपल्याला दक्षिण स्ट्रोक लागू नये, सनस्ट्रोक लागू नये, म्हणून आपण काय करतो की पूर्व आणि पश्चिम त्याच्यामध्ये जी दक्षिण आहे आणि त्या दक्षिणेच्या पश्चिम बाजूला जेणेकरून आपण काय करणार, शेवगा किंवा तूर यासारखं लावावं, जेणेकरून सावली लागेल. काहीच नसेल तर गिरीपुष्प लावा आणि तरी नसेल तर तुम्ही साध्या नारळाची झावळांनी तरी सावली करा, जेणेकरून ऑक्टोबर हीटपासून त्याला साधारण मे महिन्यापर्यंत सावलीची गरज आहे, नंतर मग सावलीची गरज नाही. किंवा ग्रीन नेटचाही वापर करू शकता. ग्रीन नेट तुम्ही नारळाच्या भोवताली किंवा वन साईड दोन्ही प्रकारे लावू शकता, जेणेकरून नारळाला सनस्ट्रोकपासून वाचेल. काही शेतकरी मित्र जमिनीच्या सपाट लेवलपासून खाली वाढतात, म्हणजेच सरफेस एरियापेक्षा खाली लावतात. अशी रोपांना जर समजा पावसात पाणी साचलं तर सुई कुजण्याचं प्रमाण जास्त असतं, अशा रोपांची मृत्यू होते. म्हणून शक्यतो तुम्ही जमिनीच्या लेवलपेक्षा वरती लावा, म्हणजे त्याचा जो नारळाचा भाग 3 भाग जमिनीत आणि 1 भाग निदान वरती राहावा. आणि मगाशी सांगितल्यानुसार जास्त पाऊस असेल तर सुई कुजू नये, म्हणून किमान 1-2 वर्षापर्यंत आपल्याला एक साधारण पावसाळी वातावरणामध्ये बोर्डो मिश्रण किंवा कॉपर क्लोराईडचं द्रावण ओतायचं आहे सुईमध्ये. तसेच हुमणी किंवा वाळवीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सेंद्रिय पद्धतीने जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर कडुनिंबाची पेंड म्हणजे निम पेंड आणि करंज कडू तेल काढतात ती करंज पेंड याचा आपल्याला वापरायला करायचं आहे 3-3 किंवा 3-2 प्रमाणे. पाणी नियोजन बघाल तर ऑक्टोबरपासून आपल्याला पाणी द्यावं लागतं. जमिनीच्या मजदुरानुसार आपल्याला पाणी द्यायचं. ड्रिपने जर देत असाल तर 8 लिटर प्रति झाड, उन्हाळी 12 ते 15 लिटर प्रति झाड असं आपल्याला पाणी द्यायचं असेल. कोकोपीट असेल दिलेलं असेल तर 4 ते 5 लिटरपर्यंत लागतो, म्हणजे मल्चिंग जर केलं असेल तर पाणी आपल्याला कमी लागतं. जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नायट्रोसॉल सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य जर दिलं तर उत्तम प्रकारे वाढ होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात रासायनिक कुठलंही खत डिसेंबर नंतर द्यायचं नाही आपल्याला, आणि नंतर मग आपल्याला वॉटर सोल्युबल खत द्यायचं आहे आणि फवारणीची खतं द्यायची. म्हणजे त्याच्यामुळे की नाही फवारणीच्या माध्यमातून आणि ड्रिंचिंगच्या माध्यमातून वरील घटक आपण देऊ शकतो. आणि हे घटक आपल्याला देताना आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे, म्हणजे पाण्याचा योग्य वापर होणं महत्त्वाचं आहे. आणि तसेच जर गोकृपामृतम हे जर बॅक्टेरिया कल्चर जर तुम्ही वापरलं ते उत्तम प्रकारे रिझल्ट देतं आणि तुमच्या लहान रोपांचं संगोपन चांगलं होतं किंवा वाढ चांगली होते. या कृषी तंत्र निकेतन देवगड येथे तुम्हाला हे कल्चर मोफत मिळू शकतं आणि ह्या कल्चरचा वापर करून तुम्ही झाडाला पुढील बॅक्टेरिया कल्चर देऊ शकताय. नारळ हा सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याला आग किंवा धग चालत नाही, आणि जर समजा आगीचा किंवा धग जर लागली तर नारळ वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम करतो. त्याचप्रमाणे पाण्याचा ताण जर ट्रेस पडला तरही नारळ हे वाढायला आणि उत्पादन देण्याला कमी पडतात. मित्रांनो, तुम्ही नारळ लागवडीसाठी 1 किंवा 2 वर्षाचं रोप तुम्ही निवडू शकता. जर समजा 1 वर्षाचं निवडत असाल तर ते शक्यतो नेकेड येतं, आणि जर 2 वर्षाचं तुम्ही वापरत असाल तर तो बॅगमध्ये सेट झालेलं झाड असतं. शक्यतो 2 वर्षाचं झाड वापरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॉर्टिलिटीचं प्रमाण कमी येणार आणि तुम्हाला थोडीशी वाढ जास्त मिळणार. 1 वर्षाचं रोप जवळजवळ तुम्हाला 2 ते 3 फुटापर्यंत मिळतं, पण जर 2 वर्षाचं रोप तुम्हाला एक साधारण 4 ते 5-6 फुटापर्यंत मिळतं, आणि त्यामुळे काय होतं की झाड सेट लवकर होतं आणि आपला वेळ वाचतो आणि त्याच्यावरचा खर्च वाचतो. आणि अशी मित्रांनो, आंबा, काजू, नारळ याबरोबरच कोकणात सुपारी लागवडही केली जाते, आणि कोकणातच नाही तर देशावरही सुपारीची लागवड करून उत्तम उत्पादन आलेल्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत.
मित्रांनो, सुपारीस कमी रोग लागतात, शाश्वत उत्पन्न आहे, वन्य प्राण्यांपासून त्याला कमी उपद्रव आहे. नारळ लागवडीमध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकताय. सतत हिरवेगार दिसणारे हे सुपारीचं झाड शोभा तर वाढवतंच, पण त्याच्याबरोबर कमर्शियल उत्पादन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यातल्या काही ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्याचाही अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. याला शेल्फ लाईफ भरपूर असल्यामुळे, म्हणजे भरपूर दिवस टिकत असल्यामुळे सुपारी तुम्ही काढून कधीही तुमच्या त्या मार्केट रेट वाढल्यानुसार तुम्ही विक्री करू शकताय. म्हणजे किमान 2 वर्ष तरी तुम्ही त्याला साठवून ठेवू शकताय आणि म्हणून सुपारीचा रेट हा शाश्वत राहतो. साधारण 400 रुपयापासून 700 रुपयापर्यंत हा त्याच्या साईज आणि आकारमान किंवा त्याच्या प्रतीनुसार दर मिळतो. सुपारी हे पीक बागायती असल्यामुळे शक्यतो आंतरपीक म्हणून जर लागवड करावी, कारण नारळाच्या बागेत जर तुम्ही केल्यास दुहेरी उत्पादन तर मिळतेच, त्याबरोबर तुम्हाला शोभा वाढवली जाते. सुपारीची लागवड 2 कारणास्तव केली जाते. पहिली म्हणजे व्यावसायिक आणि शोभा वाढवण्यासाठी. व्यावसायिक म्हणजे काय, तर कमर्शियल उत्पादन घेऊन तुम्ही पैसे मिळवण्याच्या उद्देशाने आपण लागवड करतो, त्याला व्यावसायिक लागवड असे म्हणतात. आणि त्यानुसार काही जाती आहेत ना, त्या जर लागवडी तुम्ही केल्या तर तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं. आता त्यामध्ये पहिली सुमंगला आहे, म्हणजे मोठ्या आकाराची सुपारी आहे, भरपूर मागणी आहे, त्याच्यामध्ये साईज चांगली असल्यामुळे त्याला उत्पादनतेमध्ये म्हणजे वजनदार येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4-5 वर्षात लागणारी ही 5 ते 6 किलो उत्पन्न देणारी. तर एकरी तुम्ही 3x3 जर लागवड केली, म्हणजे 9 फुटांनी लागवड केली तर 450 पर्यंत झाडं बसतात एकरी. आणि 450 गुणुले जर आपण 5 किलो जर पकडली तर साधारण 2250 किलो जवळजवळ होतात. आणि 500 रुपये जरी रेट मिळाला तर 11 ते 11.25 लाख रुपये एकरी उत्पादन आपल्याला मिळतं. पुढची जी जात आहे ती मंगला ही विठ्ठल संशोधन केंद्र कर्नाटकमध्ये विकसित केली असून त्यामध्ये मध्यम उंची आहे. प्रति झाड साधारण 4 ते 5 किलोपर्यंत आपल्याला उत्पादन मिळते. त्याचनंतर जर बघाल दुसरी जात ती शतमंगला आहे. ही जी कमी उंचीची जात आहे, मजबूत बुंदा आहे त्याचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 किलोपर्यंत त्याचं उत्पादन मिळतं. आणि ह्या जाती रस्त्याच्या कडेने म्हणजे 2 रस्त्याच्या बाजूने दूरझडपी लावण्यासाठी उत्तम आहेत. त्याचप्रमाणे कंपाऊंडसाठी लागवडीसाठी सुद्धा उत्तम आहेत. चौथी जी जात आहे ती इंटरमंगल आहे. आता ही इंटरमंगल अतिशय बुटकी आहे, जाडखोड आहे आणि 4 ते 5 वर्षात लागणारी जमिनीपासून जवळजवळ 2 फुटावर ही लागते. आणि तुम्ही जर अभ्यास कराल तर दारासमोर किंवा जर समजा तुम्ही तुमच्या शेतात किंवा तुमच्या फार्म हाऊसवर लावली तर अप्रतिम दिसते. म्हणजे थोडक्यात सेल्फी पॉईंटसाठी ही जात उत्तम आहे. साधारण 30 ते 35 वर्ष जगणारी ही जी जात आहे ती खूप सुंदर आहे आणि याचा लाईफ चांगला आहे. आता मागील जर जाती तुम्ही बघाल तर त्या जवळजवळ 50, 60, 70 वर्षापर्यंत जगतात, पण इंटरमंगला ह्या ही संकरित आहे, त्यामुळे ही 35 अति झाली तर 40 वर्षापर्यंत योग्य देखभाल असेल तर चांगल्यापैकी जगते. पुढची 5वी जी जात आहे ते व्यावसायिक लागवडीसाठी मोहितनगर ही जात सुद्धा उत्तम लागवड महाराष्ट्रात केली जाते. आणि त्याला 6 जवळजवळ घड येतात, म्हणजे 6 शिफ्टी म्हणतात त्याला. जी घड आहेत ना सुपारीचे ते 6 येतात, जवळजवळ 5-6 असे आहेत. साधारण 1,500 ते 2,000 रुपये ही प्रति झाड फळं मिळतात. 2.7 मीटर म्हणजे साधारण जवळजवळ तुम्ही म्हणाल तर साधारण एक 8 फुटाच्या आसपास तुम्ही जर याची लागवड केली तर 500-550 पर्यंत झाडं ही एकरी बसतात. आणि त्याच्यानुसार तुम्हाला उत्पादन आहे, त्याच्यामुळे की नाही मोहितनगर ही व्यावसायिकसाठी उत्तम. त्याचबरोबर तुम्ही मोहितनगर डॉर्फ म्हणून जे आहे, ज्यांना कोणाला कमी उंचीच्या जाती पाहिजे असेल तर मोहितनगर डॉर्फ आहे. फक्त 1 ते 1.5 किलोनी उत्पन्न त्याचं कमी आहे. 6वी जी जात आहे ती तसेच कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली श्रीवर्धनी, म्हणजे ही जी श्रीवर्धनमध्ये निवड पद्धतीने विकसित केली असून चवदार आहे, अतिशय म्हणजे काटक झाड आहे. त्याच्यानंतर प्रति झाड 2 ते 3 किलोपर्यंत उत्पादन त्याचं मिळतं. आणि सगळ्यात म्हणजे चवीला सुंदर असणारी ही जात आहे विद्यापीठाची. 7वी जात आहे आणखी बुटक्यामध्ये ही दुसरी एक जात आहे ते आणखी त्याबरोबर ती आहे सागर डॉर्फ. ही चांगली आहे गुणवत्ता असणारी, 5 फूट उंचीपासून त्याला घड लागायला सुरुवात होतात. आणि आंतरमशागतीसाठी म्हणजे किंवा आंतरपिकासाठी ही उत्तम जात आहे. त्यानंतर पुढची जात जी 8वी येते ती आपली विठ्ठल म्हणून जात येते. विठ्ठल संशोधन केंद्राने ही विकसित केलेली आहे. आणि ही जात जी आहे दिसायला सुंदर सुबक आहे, मजबूत त्याचा बांधा आहे आणि चांगल्यापैकी देखणं झाड दारासमोर लावायला उत्तम आहे. फार्म हाऊससाठी उत्तम आहे. 3 ते 4 किलोपर्यंत उत्पादन मिळतं. एकरी 500 झाडं जवळजवळ बसतात या जातीची. पुढची आहे ती विठाई. ही जात अशी आहे की बुंदा जाड असलेले, खोड जाड असलेलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तमपैकी त्याला शोभा असणारी, आखूड पानं असणारी आणि एकदम सतत हिरवी असणारी उत्तम जात आहे. ही तुम्ही कुंडीमध्ये लावली तरी सुद्धा आकर्षित दिसते. तर अशी ही जात फार्म हाऊससाठी किंवा ॲग्रो टुरिझमसाठी तर उत्तमच आहे.
पुढची आहे जी काटक शिर्शी म्हणून आहेत. कर्नाटकमधील शिर्शीमधून निवड पद्धतीने विकसित केलेली ही जात आहे आणि त्याची प्रतिकार शक्ती उत्तम आहे, चवीला उत्तम आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट काटक असल्यामुळे रोगास कमी बळी पडते आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता की याला तुम्ही लागवड करू शकता आणि ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही घेऊ शकता जिथं 65% वरती आर्द्रता आणि जवळजवळ साधारण तुम्हाला 35 पर्यंत तापमान किंवा अति झालं तर 40 पर्यंत असेल अशा ठिकाणी लावू शकता. फक्त एप्रिल आणि मेचं सोडलं तर बाकीचं जे तापमान आहे ते 40च्या पुढे न गेलं तरी उत्पादन लागतं. म्हणजे आपण म्हणतो की मे महिन्यात आमचं 45-50 तापमान आहे, ते मे महिन्याचं तापमान नाही, साधारण एप्रिलपर्यंत किंवा मार्चपर्यंत जे तापमान जे आहे ते 35-40 पर्यंत असेल तरी सुपारी तुम्ही करू शकताय. मित्रांनो, आपण या सुपारीच्या 10 जाती जर पाहिल्या आणि ज्या ज्यांना लागवड करायची असेल त्यांनी जर तुम्हाला ह्या जाती बघायच्या असतील तर श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला येथे आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही स्वतः येऊन बघू शकताय. खात्री करा. 12 ते 18 महिने वयाचं रोप निवडावं आणि हे तुम्ही 2 ते 2.5 वर्षापर्यंत निवडू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2.5 बाय 2.5 ने लागवड केली म्हणजे 2.5 मीटरने लागवड जर केली तर जवळजवळ एकरी 625 पर्यंत झाडं बसतात. आणि आंतरपीक म्हणून जर सुपारीची लागवड करायची असेल तर एकरी 400 ते 450 पर्यंत झाडे लावावीत. काजू हे एक नगदी पीक आहे आणि नगदी म्हणजे काय, पैसे देणारं. आज मला तुम्ही सांगा, कोकणात आपल्याकडे आंबा आणि काजू ही 2 महत्त्वाची पिकं आहेत. आंब्याला आपण राजा म्हणू शकतो आणि काजूला राणी. आणि ह्या दोन्ही पिकाची किंमत आज जगभरात कमी झालेली नाही. बघा, विचार करा, या पिकाची जी किंमत जी आहे ती दिवसांदिवस वाढत चालली. आता ती कसं सांगतो, सध्या कोरोनाचं भयंकर सावट आहे आणि या सावटमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो काजू हा 80, 85, 90 रुपये किलोने बी जाते. आणि जर अख्खा काजू किंवा काजूगर जो आपण म्हणतो त्याला जर भाव जर बघितला तर 800 रुपयापासून 1,500 रुपयापर्यंत आहे. म्हणजे बघा, काजूची किंमत कमी झाली नाही. एक दुसरा उलटा विचार करा की काश्मीरचं सफरचंद जर आपल्याकडे कोकणात येऊन किंवा सिंधुदुर्गात येऊन 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये किलोने मिळत असेल तर आपला इथला काजू 40-50 रुपयांनी किलो मिळतो का? नाही. याचा अर्थ काय, काजूला हमखास भाव आहे. आणि हमखास भाव आहे याचा अर्थ काय की तुम्हाला आंबा जसा आपल्याला नगदी पीक देतो किंवा पैसे मिळून देतो तसं काजूही आपल्याला पैसे मिळून देतो. आणि म्हणून काजू लागवड करणं ही महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, काजूचं मूळ स्थान आहे ब्राझील. आता ब्राझीलचा काजू पण सध्या आपल्या कोकणामध्ये किंवा आपण जो काजू खातो तो जास्त प्रमाणात कुठला, आफ्रिकन काजू. म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये निसर्गतः काजू मिळतो. आता हा निसर्गतः मिळालेला काजू जो आहे तो लोक गोळा करतात आणि विक्री करतात. पण कोकणातला काजू जो आहे गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आता बघितलं तर कोल्हापूरला लागवड चांगली होती, चंदगडला उत्तम प्रकारे होते, आम्ही बारामतीला लागवड केली, नगरपर्यंत लागवड केली, काही झाडं आपण धुळ्याला पण नेली. म्हणजे आमच्या नर्सरीतून गेलेली झाडं आजपर्यंत मला रिझल्ट सांगितलं नाही की आमच्याकडे काजू लागत नाही किंवा बराच चांगला आला नाही. याचाच अर्थ काय, कोकणातल्या किंवा लाल मातीमध्ये होणारा जो काजू आहे तो अप्रतिम आणि चवीला उत्तम असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही रोस्टेड करा किंवा बॉयलरचा वापरा, म्हणजे त्याला मागणी भरपूर आहे. आणि आफ्रिकन काजूपेक्षा कोकणातल्या काजूला डिमांड चांगली आहे. बरं, हा निसर्गतः नॅचरल आहे आणि हा नॅचरल काजू जर आपण समजा घेतला किंवा आपण जर विक्री केली तर आपल्याला हमखास पैसे मिळतात, खात्रीशीर पैसे मिळतात. म्हणून आपण आज काजू या विषयावर चर्चा करणार. तर आता काजू हे नेमकं कुठलं पीक ते आपण बघितलं. तर आता बघूया आपण की पावसाळा सुरुवात झाला आहे. बघा, जूनचा पहिला आठवडा चालू आहे, त्यामुळे पावसाळ्यात सुंदरपैकी पावसाने दमदार हजेरी लावली. आणि या पिरियडमध्ये या 15 दिवसात किंवा या महिन्याभरात जर तुम्ही काजू लागवड जर केली तर उत्तम आणि दर्जेदार वाढ होते. आता ही लागवड करण्यासाठी आपण मग काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा जाती निवडायच्या आहेत. बघा, आजपर्यंत जी जुनी लागवड आहे ही पारंपरिक लागवड केलेली आहे. म्हणजे पारंपरिक याचा अर्थ काय की रोपापासून लागवड केलेली आहे किंवा गावठी लागवड केलेली आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांनी एकूण 9 जाती विकसित केल्या. आता ह्या ज्या 9 जाती आहेत तर ह्या 9 जाती तुम्हाला लागवडीला उत्तम आहेत. पण त्यातल्या त्यात ज्या 2 जाती सध्या प्रचलित आहेत म्हणजे वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 या 2 जाती उत्तम रिझल्ट देतात. आता तुम्ही म्हणाल वेंगुर्ला 4 म्हणजे काय, तर वेंगुर्ला 4 ही आकाराने मोठी आहे, उत्पन्नाला उत्तम आहे. जवळजवळ 1 किलोमध्ये 120 बिया बसतात. आणि वेंगुर्ला 7 मध्ये जवळजवळ 100 ते 110 बिया बसतात. म्हणजे जवळजवळ दोन्ही सारखे आहेत. फक्त वेंगुर्ला 7ची अडचण अशी आहे की वेंगुर्ला काजू ही 7 वेंगुर्ला मोठी असली तरी त्याच्यामध्ये बियांची संख्या आणि उत्पन्नाची संख्या जरा कमी आहे.
म्हणजे बिया मोठ्या जरी असल्या तरी उठतात. आता मला तुम्ही सांगा, मग उत्पन्न जास्त कोणाचं आहे? वेंगुर्ला 4. म्हणजे माती जिथं आहे किंवा एक बारवान जमीन आहे किंवा आता पाणथळ जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही लागवड करणार ही जर भरडी जमीन नसेल तर बिनधास्त तुम्ही वेंगुर्ला 4 लावा, उत्पन्न उत्तम आहे. आणि वेंगुर्ला 7 तुम्ही कातळी भाग किंवा दगडी भाग जो असेल किंवा टॉपचा असेल म्हणजे डोंगर उताराचा वरचा भाग असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला वेंगुर्ला 7 रिझल्ट चांगला देतो. तरी पण जे कोकणाच्या बाहेर म्हणजे उदाहरणार्थ चंदगड किंवा कोल्हापूर या साईडला जे नेलेले काजू वगैरे आहे ते वेंगुर्ला 4 हमखास किंवा आवडीने नेतात. काजू लागवडी संदर्भात ज्या जुजबी माहिती आहे बघा, पुस्तकं तुम्ही वाचलेली असणार या पुस्तकातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळालेली असणार, पण मी आज तुम्हाला सांगणार की बारकावे. तर गेली 20 वर्ष आम्ही काजू लागवड करतो. म्हणजे डोंगर उतारावर केली किंवा सिंधुदुर्गात बराचसे क्षेत्र आपण लागवडीखाली आणलंय. आमची स्वतःची निसर्ग रोपवाटिका आहे आणि या रोपवाटिकेमधून आम्ही बरीचशी कलम विक्री केलेली आहेत. आता जवळजवळ 75% विक्री झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी झाली आहे की यावर्षी बघा कोरोनाचं भरपूर सावट आहे आणि ह्या कोरोनाच्या सावटीमुळे काय झालं की लोक घराकडे बसलेली होती आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी काय केलं की आपल्या राहिलेल्या जमिनी ज्या आहेत कोकणातल्या पडीक जमिनी आहेत त्या त्यांनी साफ केल्यात आणि यंदा काजू लागवडीसाठी जोरदार त्यांनी विडाच उचललाय. आणि म्हणून आपल्याकडे बघितलं तर जवळजवळ आत्ताच्या घडीला जवळजवळ आपले 75% नर्सऱ्या पूर्ण खाली झालेल्या आहेत आणि काजू लागवड लोक करतायत. हा पहिला आठवडा आहे. या आठवड्यामध्ये उत्तम काजूची लागवड तुम्ही केली तर रिझल्ट पण चांगले आहेत, मुळाचं सेटिंग चांगलं होतं. आता आपण बघूया की काजू लागवड करताना या कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की खड्ड्यापासून सुरुवात करणार आहोत. बघा, सर्वप्रथम तुम्ही जागा सपाट करणार आहोत. मागील आपण नारळाच्या व्हिडिओमध्ये लागवडी संदर्भात बेसिक तंत्र जे आहेत मी तुम्हाला सांगितलंय, तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण आता काजू लागवड आपण करताना आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा खड्डा मारायचा आहे. आणि खड्डा मारताना आपल्याला काय बघायचं आहे की पहिल्यांदा आजूबाजूची रान झाड किंवा दसकट किंवा मोठी झाडं असतील काढणं किंवा बेसिकली सपाट करणं. याचा अर्थ डोंगर उतार असेल तर स्टेप मारू नका की जमिनीचा 1 मीटरचा जो थर आहे तो तुम्हाला सकस आहे आणि हा थर जर तुम्ही काढून जर दुसरीकडे टाकाल किंवा त्याचा स्टेप माराल तर काजू चांगल्या होत नाही. तर ज्या ठिकाणी पाणी चांगलं मुरतं त्या ठिकाणी तुम्हाला जमीन भुसभुशीत आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला खताचे प्रमाण किंवा इतर झाडं बरी वाढतात अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही काजू लागवड करू शकता. बघूया की खड्डा किती मारायचा. काजूसाठी 2.5 बाय 2.5 म्हणजे 2 फूट ते 2.5 फूट एवढ्या दरम्यानच खड्डा पाहिजे किंवा 3 फूट मारला चालू शकतो, काही अडचण नाही. पण तुम्हाला खड्डा मारताना तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे की जी चांगली माती आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये खड्डा कसा भरायचा ते दाखवलं. मग चांगली जी माती पहिले 1 ते 1.5 फुटातली आहे ती तुम्हाला एका बाजूला काढायची आहे आणि राहिलेली माती ही दुसऱ्या बाजूला काढायची. ज्यावेळी आपण खड्डा भरायला घेतो त्या सर्वप्रथम पालापाचोळा किंवा दसकट जे काय आपण आतमध्ये टाकणार आहात त्याबरोबर ही चांगली माती तळाला टाका, म्हणजे जेणेकरून तळाला सकस आणि चांगली माती मिळेल. आणि ही माती टाकल्यानंतर मग आपल्याला जवळजवळ 3 भाग खड्ड्याचे 4 भाग जर आपण केले तर 3 भाग आपल्याला माती आणि पालापाचोळ्याने भरायचं आहे. आणि तदनंतर आपल्याला 1 फूट किंवा 10 इंचाचा भाग एवढा आपल्याला ठेवायचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला झाड लावायचं आहे. जेव्हा आपण झाड लावणार तर त्याच्यासाठी आपल्याला मिश्रण जे घालायचं आहे त्याच्यामध्ये पहिलं मिश्रण आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडाला 1 किलो घालायला पाहिजे. त्याबरोबर मिथेल पॅराथिओन जी पावडर आहे जी वाळवी किंवा मुंग्या लागू नये याच्याही 50 ग्रॅम तरी किमान घालायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे. म्हणजे कुजलेलं शेणखत घ्या, लिंबमोड घ्या, लेंडीखत घ्या, असे हे जे बरेच प्रकार जे तुम्हाला घालणं शक्य आहे. हे बघा, असं काही पर्टिक्युलर नाही की बाबा एवढंच घाला, पण सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर तुमच्याकडे जे रॉ मटेरियल आहे ते तुम्ही वापरा. काही जण म्हणतात आम्हाला स्लरी घालायचे, कोण जीवामृत घालतील, कोण आणखी काय घालतील, की जे तुमच्याकडे अवेलेबल मटेरियल आहे त्यानुसार तुम्ही तो खड्डा भरायचा आहे आणि शेवटचा टप्पा भरायचा आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला ते झाड लावायचं आहे. आता आपण पाहूया कलम कसं निवडायचं. म्हणजे जे महत्त्वाचं जे कलम आहे, वेंगुर्ला 4 आपण घेणार, वेंगुर्ला 7 घेणार, हे कलम कसं निवडायचं या संदर्भात बघूया. बघा, किमान 1 वर्ष वयाचं तरी किमान कलम पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा बुंदा जाड पाहिजे, त्याच्यानंतर ते निरोगी पाहिजे, सशक्त पाहिजे,
किंवा 2 किंवा 3 वर्षाचंही तुम्ही वापरू शकताय. बघा, जर तुम्हाला पाण्याची उपलब्धता चांगली असेल, भरपूर असेल, तर तुम्ही 1 वर्षाचं वापरून तुम्ही कलम सेट करू शकता. पण पाणी जर कमी असेल तर तुम्ही 2 किंवा 3 वर्षाचं मोठ्या पिशवीतलं तुम्ही कलम वापरू शकता. त्यानंतर ज्याचा जो जोड आहे, हा जोड आपल्याला जमिनीच्या वर ठेवायचा आहे. म्हणजे जमिनीच्या खाली जर गेला तर त्याच्यामध्ये मुंग्या घुसू शकतात किंवा तो सुका भाग खाणार आणि मग तिथून कोलमडू शकतो किंवा मोडू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जोड जो आहे तो जमिनीच्या सरफेस एरियाच्या वरती ठेवायचा आणि मग त्याला तो आधार द्यायचा. आपला टी इंग्रजी आकारात जो मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आधार कसा दाखवायचा द्यायचा तो. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा की मोठे तुम्ही जर झाड गेला, आता आमच्या नर्सरीमध्ये बऱ्याच लोकांची पसंती होती मोठ्या झाडांची. मोठी झाडं म्हणजे एवढी होती की जवळजवळ 6 फूट उंच, म्हणजे 6-6.5 फूट उंचीचं झाड. एवढं मोठं झाड तुम्ही मोठ्या पिशवीतलं तुम्ही नेऊन लावलं की त्या वर्षी तुम्हाला फक्त पाणी घालायचं आहे. म्हणजे त्या येणाऱ्या डिसेंबर पासूनच्या सीझनला पुढच्या वर्षीपासून, त्याच्या पुढच्या वर्षीपासून तुम्हाला डायरेक्ट तुम्ही काजू काढू शकता. म्हणजे काजूचं उत्पन्न चांगल्यापैकी येतं. म्हणजे काय होतं, आपला वेळ वाचतो. किंवा 1 वर्ष जरी वाचलं तरी आपल्याला जो 1 वर्षाचा जो खर्च आहे तो थोडासा कमी करता येतो. पाणी वाचतं. आणि जर तुमच्याकडे पाणी कमी असेल तर तुम्ही मग इतर गोष्टीचा वापर करू शकता. त्याच्यामध्ये ठिबक सिंचनचा वापर करू शकताय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बबलर पद्धतीचा वापर करू शकताय. किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डिफ्युजरचा वापर करू शकताय, पाईपचा वापर करू शकताय. किंवा डोंगर उतारावर काही जर एकदम तुटपुंज पाणी असेल तर बाटल्यांचाही वापर करू शकताय. म्हणजे हा एक प्रकार आहे. मित्रांनो, आज आपण बघूया की खड्डा कसा मारायचा, कोणत्या पद्धतीने मारायचा, कुठल्या झाडासाठी किती मारायचा, कोणते झाड आहे, किती वयाचं झाड आहे आणि मग किती खोल पाहिजे, जमिनीनुसार, जमिनीच्या मजदुरानुसार, एकंदरीत त्या जागेच्या स्थितीनुसार, पीएच नुसार आणि बऱ्याचशा गोष्टीनुसार आपण खड्डा नेमका कसा मारायचा आणि तो कसा सक्सेस करायचा आणि नंतर झाड कसं लावतो या संदर्भात आपण हा पुढील संपूर्ण व्हिडिओ बघूया. आपण लक्षात घ्या की तुम्हाला खड्डा कसा मारायचा या संदर्भात मी सांगताना पहिलं सांगेल की वय किती आहे झाडाचं त्याच्यावर डिपेंड आहे खड्डाची खोली. दुसरं कारण आहे, तुम्ही टिकाव खोदल्यानंतर ते किती आतमध्ये जमिनीत जातं त्याच्यानुसार खड्ड्याची रुंदी. खड्डा आपण का मारतो माहितीये, आपण खड्डा अशासाठी मारतोय की लागवड केल्यानंतर पहिली मुळं पिशवीमध्ये कॉईल झालेली असतात आणि ती मुळं लगेच बाहेर जाऊन मुळांची वाढ व्हावी. कारण मुळाच्या वाढीवर झाडाची वाढ अवलंबून आहे. मूळ वाढलं तरच झाड वाढणार. म्हणून पहिल्या 1 वर्षासाठी किंवा पहिल्या 6 महिन्यासाठी तुम्हाला मुळं चांगली वाढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरी मुळांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी खड्ड्याची गरज आहे. मग काय होतं माहिती आहे की पहिल्यांदा तुमची मुळं बाहेर आली पिशवीतून की पहिल्यांदा खायला सुरुवात करणार आणि खाताना तुम्हाला त्याला खाद्य मिळायला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यात पहिलं देतो खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट. तदनंतर आपल्याला ऑर्गॅनिक मधलं शेणखत देतो, गांडूळ खत देतो. त्यानंतर मुंग्या लावू नये मुळांना किंवा सुका घटक खाऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी आपण लिंडेन पावडर, पॉलिडन पावडर मारतो. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की ऑर्गॅनिक रित्या आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण काय वापरणार, कडुनिंबाची पेंड किंवा करंज पेंड. आता ह्या सगळ्या घटकांचा वापर करणार. त्याच्याबरोबर आपण नैसर्गिक घटकांचा आणखी वापर करणार. त्यामध्ये काय आहे, ओला पाला आणि सुका पाला, डिकम्पोज झालेलं मटेरियल. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण खड्डा करणार आहोत आणि त्या खड्डा बुजवणार आहोत. आणि तदनंतर झाड लावल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात त्याची मुळं स्पेंड होणार किंवा वाढणार आणि तदनंतर मग झाडाची ग्रोथ चालू होणार. लक्षात घ्या, लागवड झाल्यानंतर पहिल्या 1 ते 2 वर्षामध्ये जर तुमची झाडाची मुळं वाढली चांगली तरच तुम्हाला झाड वाढलेलं दिसणार, अन्यथा खुरटणार. आणि एकदा रखडलं की झाड वाढत नाही. जसं आपलं बघा, मुलाचं वय एक 10, 12, 15 वर्षापर्यंत त्याची वाढ चांगली व्हायला पाहिजे. जर ती नाही झाली आणि रखडला तर मग कुपोषित राहतो. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्या मुलाला जसं आपल्याला बाहेरून अन्न घटक द्यायचे तशी या झाडांना बाहेरून अन्न घटक द्यायचे. आणि ज्यावेळी आपण एखादा टिकाव घेतो आणि हे टिकाव पहिलं जमिनीत असं मारतो. काय आता हे जमिनीत गेल्यानंतर हे किती गेलं आतमध्ये, तर बाबा हे 3 इंच गेले. हे 3 इंच गेलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे इथं थोडी मऊ जागा आहे. जर 3 इंच झाड गेलेलं असेल आणि जर आपल्याला आंबा लावायचा असेल 100 वर्ष किंवा 80 वर्ष वाढणारा, तर आपल्याला 3 इंचाच जाणाऱ्या जमिनीमध्ये खड्डा 2.5 फूट मारला तरी चालतो. आलं लक्षात. पण जर 2 इंच जात असेल तर मग 3 फुटाचा मारायला पाहिजे. समजा 1 इंच जात असेल तर तिथं 4 फूट मारायला पाहिजे. हे लक्षात घ्या, कारण की इथे घट्ट जमीन किती आहे आणि नरम किती जमीन आहे याच्यावर डिपेंड आहे पुढे खड्ड्याचं. हे पुस्तकात कुठे दिलेलं नसते. पुस्तकात फक्त दिलं 3 बाय 3 मीटरने लागवड करा किंवा खड्डा मारा, बस. बाकी व्यतिरिक्त काही दिलेलं नसतं. म्हणून आपल्याला लक्षात द्यायचं जमीन काय कंडिशन आहे. त्याच्यासाठी मार्केटमध्ये पीएच मीटर पण मिळतो आपल्याला आणि वापसासाठी आपल्याला मॉइश्चर मीटर मिळतो. या दोघांचा जर वापर केला तर जमिनीमध्ये मॉइश्चर किती आहे
पीएच किती आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे काय वापरायचं आहे. खड्डा मारताना 3 फुटाचा खड्डा जर आपल्याला मारायचं असेल म्हणजे पहिल्या 1 फुटातली माती ए साईडला, दुसऱ्या 1 फुटाची माती बी साईडला आणि तिसऱ्या 1 फुटाची माती सी साईडला, अशा 3 फुटातलं 3 माती टाकणार. आणि मग जेव्हा भरतो आपण त्या सगळ्यात पहिली काढलेली आहे ती तळाला, तदनंतर काडी कचरा, ओला चारा किंवा ओला पाला जे काही डिकम्पोज झालेलं मटेरियल, तदनंतर आपल्याला माती परत दुसऱ्या थरातली, त्याच्यावरती आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर लिंडेन पावडर, आपल्याला कडुनिंबाची पेंट जे आहे, शेणखत किंवा गांडूळ खत याचा लेअर पूर्ण करून खड्डा जमिनीपासून 20 सेंटीमीटर वरती भरून मग आपल्याला एक साधारण 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला मग झाड लावायचं आहे. मित्रांनो, आपण आता काय केलं माहिती आहे, एक खड्डा मारलेला आहे आणि हा खड्डा जो मारलाय तो जवळजवळ 2 बाय 2 बाय 2. आता 2 बाय 2 बाय 2 हा खड्डा आपण कशासाठी मारतो, जवळजवळ काजूसाठी. तर चांगल्यापैकी माती मिळाली, कशाला 2.5 फुटाचा मारा 2 फुटाचा, म्हणून आपण इकडे 2.5 बाय 2.5 किंवा 2 बाय 2चा काजूसाठी खड्डा घेऊ शकतो. आता लक्षात घ्या, पहिल्या थरातली माती इथं आपण ठेवली, दुसऱ्या थरातली माती इथं ठेवली, तिसऱ्या थरातली माती इथं ठेवली. आता हे ठेवण्याचं नेमकं कारण काय बघा, नेहमी सुरुवातीचा 20 सेंटीमीटर पासून 1 फुटापर्यंतचा जो थर आहे तो हा सुपीक असतो. त्यामुळे कधीही तो सुपीक थर आपण एका साईडला ठेवायला पाहिजे. तुम्ही 3 फुटाचा खड्डा मारा, 3.5चा मारा किंवा 4चा मारा. ओके. आता हा 2 नंबरचा जो थर असतो तो 2 नंबरला ठेवला. बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही अंशी फरक आहे आणि हे आता ताजी माती काढल्यामुळे हे तुम्हाला ग्रीन म्हणजे काळसरपणा वाटतो. आणि 3 नंबरच्या थरामध्ये पोषक घटक कमी असतात, त्यामुळे तो बाजूला ठेवा. कधीही 3 नंबरचा थर शक्यतो वापरू नका. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण काय करूया की खड्डा भरताना नेमकं काय करणार की सगळ्या तळाला आपल्याला मॉइश्चर युक्त म्हणजे साधारण भुसभुशीतपणा येईल असं कुठलं तरी मटेरियल वापरणार. आणि ते मटेरियल आपल्याकडे आहे काडी कचरा, धसकटक, केळीची सोप जे काय आहे ते. त्याच्यानंतर आपण काय करणार, या 1 नंबर थरातली माती टाकणार, म्हणजे चांगली माती टाकणार आणि तदनंतर त्याच्यावर आपल्याला शेण टाकणार आहोत आणि त्या शेणावर सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं. नेहमी लक्षात घ्या, कुठल्याही कधी शेण जर वापरलं तरच सिंगल सुपर वापरायलाच पाहिजे आणि ते जर वापरलं तरच लहान मुलं आणि पांढरी मुलं वाढणार. लक्षात आलं का. आता तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी समजा तुम्हाला झाड लावायचं आहे, ते झाड लावायच्या अगोदर आपल्याला ह्याला तापवायचं आहे उन्हात. लक्षात आलं का. म्हणजे काय होईल माहितीये की आतमध्ये असलेले किडे असतील किंवा कीटक असतील, त्याच्या अळ्या असतील, ह्या नाहीशे होतील. त्याच्या तळाशी आपण आपल्या इकडचा केळीमधला काडी कचरा सुका जो होता तो तळाशी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या गटातली जी माती काढलेली होती ती आपण त्याच्यावर टाकलेली आहे. तर काजू झाडासाठी खड्डा किती बाय कितीचा मारावा व तो कधी मारावा? बघा, काजू कलमासाठी आपण जर लागवड करायची असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला खड्डा मारायचा आहे मार्च ते एप्रिल मध्ये. का तर एप्रिल त्यानंतर मेचं पूर्ण ऊन त्या खड्ड्याला मिळतं आणि सूर्यप्रकाशामुळे ते तापतंय आणि इथं तुम्हाला कीटकनाशक किंवा किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, काजूसाठी 2.5 फुटाचा आपण खड्डा मारतोय, पण 2.5 फुटाचा जो खड्डा आहे या खड्ड्याचा जर समजा कडकपणा खूप असेल तो खरा 3 फुटाचा मारावा लागतो आणि जर समजा नरमपणा असेल तर आपण 2 फुटाचा मारला तरी चालू शकतो. बरोबर ना. आता हा जर या खड्डा जेव्हा तुम्ही मारताय त्यावेळी तुमची एकंदरीत लागवड किती आहे, सगळ्या वेळी काय तुम्ही हाताने मारताय असं नाही, मग जेसीबीने माराल. मग जेसीबीने मारताना 2 फुटाचं जे बकेट आहे ते तुम्हाला एकदा किंवा दोनदा मारावं लागतं आणि पहिल्या बकेटात येणारी माती एका साईडला आणि दुसऱ्या बकेटात येणारी माती एका साईडला, अशी दोनच वेळा ते बकेट सेपरेट होतो. आलं लक्षात काय. आता ज्यावेळी तुम्ही की नाही अशा प्रकारचा खड्डा मारताय त्या तुम्हाला 2 गोष्टी सांभाळायच्या आहेत की तुम्हाला जेव्हा लागवड झाल्यानंतर त्या 2 रोपाच्या अंतरातून एक ट्रॅक्टर जायला पाहिजे, उद्या हार्वेस्टिंग साठी किंवा आणखी कशासाठी करायला म्हणजे काम करायला मिळायला पाहिजे, ही एक तरतूद ठेवायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 7 बाय 7 मीटरने आपण काजू लागवड करतो. म्हणजे खड्ड्यामध्ये वाफसा कशी निर्मिली जाते? तर खड्ड्यामध्ये वाफसा स्थिती ही असल्याशिवाय तुमचं झाड वाढणार नाही. आता वाफसा म्हणजे काय, 50% पाण्याची वाफ आणि 50% तुम्हाला म्हणजे तो मॉइश्चर ज्याला म्हणतो आपण आणि हवा, ऑक्सिजन शिवाय कुठलीही पेशी वाढत नाही, ऑक्सिजन शिवाय कुठलं मूळ वाढत नाही. म्हणून ऑक्सिजन इथं जमिनीत स्थिर होणं गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र. का तर गांडूळ काय करतो, भुसभुशीत करतो, त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि पाणी घुसतं आणि वाफसा स्थिती येते. 50% पाण्याची वाफ आणि ऑक्सिजन 50% ह्याचा मिश्रण म्हणजे वाफसा. आता ही तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की ज्यावेळी आपण काडी कचरा टाकतो, त्या धसकट टाकतो, शेण टाकतो, जे काय तुमच्याकडे रॉ मटेरियल आहे जे कुजणारं डिकम्पोजिंगची क्रिया चालू होते, माती, पाणी, राख, त्याच्यानंतर आपण दिलेलं शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्टिंगचं काय जो मटेरियल ह्या सगळ्यांचं एक ह्युमस तयार होतो आणि त्याच्यापासून एक वाफसा स्थिती म्हणजे भुसभुशीतपणा येतो. बघा लक्षात घ्या, एखादा भुईमुगाचं आपलं झाड जर असेल आणि त्या भुईमुगाचं नुसतं लावलं आणि त्याला जर फुलं आली तर काय होणार नाही की त्याला शेंगा धरणार नाही, त्याला भर द्यावी लागेल. भर म्हणजे काय, वाफसा. लक्षात आलं का. जोपर्यंत भर देत नाही तोपर्यंत शेंगा भरत नाही, नुसत्या बारीक होणार नाही त्या. म्हणून लक्षात घ्या,
कधीही झाडाचं वाढ व्हायला पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल किंवा झाडाची कंडिशन चांगली यायला पाहिजे असेल, तर तुम्हाला वापसा स्थितीत आणल्याशिवाय कधीही झाडाची वाढ होणार नाही. म्हणून लहान झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा जर वाढत नसेल तर बघा, 2 झाडांच्या मध्ये नांगरणी केली जाते, 2 झाडाला भर दिली जाते, त्याच्यानंतर गाडी कचरा मुळाला टाकून चर खदला जातो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वापसामध्ये येतात. आणि वापसा म्हणजे काय, लिप मोल्ड जमिनीच्या खाली पडला आणि त्या लिप मोल्ड वर अर्धवट कुजला म्हणजेच आपोआप वापसा स्थिती तयार होते. आणि ही स्थिती जोपर्यंत झाडाच्या मुळात होत नाही तोपर्यंत तुमचे झाड वाढायला चालू होणार नाही. ओके मित्रांनो, जर कातळ जमिनीमध्ये म्हणजे जांभ्या जमिनीमध्ये खड्डा मारायचा असेल तर पूर्वी हाताने मारत होते आणि आता ब्लास्टिंग केलं जातं, अमोनिया ब्लास्टिंग. पण तेही आता सध्या बंद आहे. आणि जर समजा तुम्हाला जेसीबीच्या बेकरच्या साह्याने जर तुम्हाला खड्डा मारायचा असेल तर तो साधारण 6 ते 7 फुटापर्यंत मारला जातो. आणि हा खर्चिक खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये आंबा लावणंच परवडते, बाकीच्या इतर पिकं परवडत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही काळेथर जमिनीमध्ये सुद्धा हे खड्डा मारू शकता, म्हणजे काळ्या दगडामध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला लागवड जर जून मध्ये करायचं असेल, म्हणजे पावसाळी सुरुवातीला करायची असेल, कारण तो पिरियड असतो लागवडीचा उत्तम, त्यावेळी तुम्हाला खड्डे जर मारायचे असेल तर मार्च पासून तुम्ही मारू शकता किंवा एप्रिल मे मध्ये तर मारा, जेणेकरून किमान 1 महिना तरी त्याला ऊन मिळू दे. काही लोक भाजून पण काढतात, म्हणजे भाजल्यानंतरही लागवड केली तर उत्तम लागवड होते. तसंच कलमांची जोड जमिनीच्या वर राहील ह्याची काळजी घ्या. काही लोक काय करतात, पाणी साचणाऱ्या जमिनीच्या लेवलपेक्षा खाली लावतात आणि त्या दलदलीमुळे झाडं मेली जातात. त्याच्यामुळे खड्डा मारल्यानंतर तो आधी जमिनीच्या सरफेस एरियापेक्षा 20 सेंटीमीटर भरून घ्या आणि त्याच्यानंतर लावावरती झाड. का तर भरलेला खड्डा काडी कचऱ्यामुळे थोडासा दबतो, बसतो आणि मग जमिनीच्या सपाटीत येतो. म्हणून शक्यतो उभार करा. जर समजा तुम्ही लागवड केल्यानंतर जर मुळावर पाणी साचलं तर झाड मरू शकतं. म्हणून लागवड केल्यानंतर उभार करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात पाणी साचण्यासाठी आळी करणे, म्हणजे 50 लिटर पाणी साचेल असं आळं करणं, आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला उभार करणं, पाणी साचू नये, या दोन्ही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणी कमी असणाऱ्या भागात जर तुम्ही त्या खड्ड्यामध्ये नारळाच्या सोंडाचा वापर केला किंवा कोकोपीटचा वापर केला तर प्रति खड्डा तुम्हाला 4 ते 6 किलो जर तुम्ही घातली तर उत्तम ग्रो होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम वाढते. आणि तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे तर याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं आहे, तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आणखी समजेल. जर तुम्हाला आज आपण एटीएम संदर्भात विशेष माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण एटीएमचा एक व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यामध्ये काही क्युरी होती, लोकांचे प्रश्न होते आणि त्याच्यावर आपण शंका समाधान करणार आहोत. ही पूर्ण एटीएमची झाडं आहेत आणि या एटीएमच्या झाडाला आपण लावायचं कसं, वाढवायचं कसं, या संदर्भात संपूर्ण बघूया. आता पालवीला आलेलं आहे, काही ठिकाणी मोर पण दिसतोय, काही ठिकाणी फळं पण आलेली आहे. वर्षभर आंबा कसा घ्यायचा या संदर्भात आपण पुढील, आणि पिकल्यानंतर त्याची चव कशी आहे, गोडीला कसा आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओत घेऊ. मित्रांनो, गेल्या वर्षी मी या आंब्याच्या थाई एटीएम विषयी व्हिडिओ बनवला होता आणि तो बऱ्याच जणांनी बघितला, म्हणजे लाखोच्या संख्येने लोकांनी बघितला आणि त्याच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शंकाही आल्या होत्या, प्रश्न आले होते. त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या की या एटीएमच्या आंब्यासंदर्भात. ज्याने बघितला नसेल तो त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो मागील व्हिडिओ जरूर बघा. आणि त्याच्या कमेंट बॉक्समधल्या बऱ्याच शंका होत्या, त्याच्यामध्ये काही शंका ज्या मगाशी सांगितल्यात आणि काही शंका अशा होत्या की थाई एटीएमचं बोन्साई करू शकतो का, ऑनलाईन आपल्याला मिळेल का, कुठे मिळतील ही रोपं, त्याच्यानंतर पावसाळी याचं उत्पादन घेता येतं का, उत्तर महाराष्ट्रात होतं म्हणजे आंबा होईल का, की कोणी लागवड केलेली आहे का, किंवा थाई एटीएम बारामासी आंबा कसे दिसतात आणि त्याला मागणी कशी आहे किंवा कुठे आहे आणि एका झाडाला किती आंबे लागतात, अशा बऱ्याचशा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये होते आणि या कमेंट बॉक्सना उत्तर म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. आता या आंब्याविषयी आपण पुढे सविस्तर आणखी पाहूया. मित्रांनो, आंब्याचा सीझन म्हणजे मार्च ते जून असल्यामुळे इतर वेळी आंब्याचा स्वाद आपल्याला चाखता येत नाही. मग आपल्याला आर्टिफिशियल कुठल्या तरी ज्यूसवर समाधान मानावे लागते आणि या ऑफ पिरियडमध्ये येणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांना एटीएम म्हणजेच ऑल टाईम मँगो असे म्हणतात. महाराष्ट्रात सध्या स्थितीत जर बघितलं तर 3 ते 4 जाती उत्तम होतात आणि त्यामध्ये रुमानी ही बारमाही जात आहे किंवा जीवनराज म्हणजेच सदाबहार ज्याला म्हटलं जातं यासारखी जात उत्तम होते. आणि जर तुम्ही दुसरं बघाल तर सध्या प्रचलित असलेली थायलंडची थाई एटीएम ही जात लागवडीस योग्य आहे. केशर हा
हापूस, लंगडा यासारख्या जाती वर्षातून एकदाच लागतात आणि त्यावेळी काय होतं की त्या सीझनला आपण खाऊ शकतो. आणि ह्या ज्या जाती आहेत त्या वर्षातून 2 किंवा 3 वेळा त्यांना मोहर येतो आणि डिसेंबर ते जूनपर्यंत आंबे आपल्याला मिळतात. त्यामुळे ऑफ पिरियडला आंबे मिळत असल्यामुळे त्याला मागणी पण चांगली आहे. आणि म्हणजेच काय, मोहर येणं आणि आंबे लागणं किंवा फळं लागणं हे सतत चालूच असतं झाडावर. आणि म्हणून या थाई एटीएमच्या शेतीकडे बरेच शेतकरी वळलेले आहेत. कारण काय असतं की या झाडावर आंबे सतत चालू असल्यामुळे आपल्याला आंबे तर मिळतातच, पण ऑफ पिरियडमध्ये आपल्याला कैऱ्या पण मिळतात आणि त्यांना पण भाव चांगला मिळतो. आणि कैऱ्याची शेतीही करणारे बरेच शेतकरी आहेत. आणि त्यामुळे काय होतं, थाई एटीएम या जातीचे आंबे हे लांबट आणि गोड असल्यामुळे ऑफ पिरियडमध्येही चांगले स्वादयुक्त लागतात. हां, ऑन पिरियडमध्ये इतर आंबे असल्यामुळे त्यांना जास्त मागणी नसले तरी ऑफ पिरियडमध्ये हे आकर्षित ठरतात किंवा त्यांना मागणी जास्त असते. आणि दुसरी गोष्ट अशी की हे लांबटसर आंबे पिकल्यानंतर पिवळे होतात, उन्हाच्या दिशेने लालसर कलर येतो आणि आतमध्ये केशरीकर असल्यामुळे त्याचप्रमाणे साल पण थोडीफार पातळ येते आणि कोई जी आहे ती अतिशय पातळ येते. म्हणजे त्याच्यामध्ये गर तर नसतोच, फक्त कोईचा काही भाग असतो, एकदम पातळ कोई असते. त्यामुळे गर जास्त मिळत असल्यामुळे गोडीला ही उत्तम येते. TSHचं प्रमाण हे 25 ते 26% असल्यामुळे हे गोडी तर उत्तमच आहे. आणि 35 ते 38% मादी फुलांचं प्रमाण असल्यामुळे हे घोसाने याला भरपूर लागतात आणि त्यामुळे सेटिंग इतकं उत्तम राहतं की तुम्हाला एका घोसाला 10-12 आंबे पण लागतात. आणि याची जी कैरी आहे ती कमी आंबट असल्यामुळे आंबा तुम्ही कुंडीत जरी ठेवला तरी तुम्हाला काही कैऱ्या मिळू शकतील किंवा कुंडीत 200 ग्रॅमपर्यंत हे कैऱ्या होतात. आणि जमिनीत जर तुम्ही लावलं तर 300-350 ग्रॅमपर्यंत म्हणजे मोठा आंबा पण होतो. म्हणजे ह्या गोष्टीला तुम्हाला साधारण 2 ते 3 वर्षे लागतात. आणि 5 वर्षाचं पूर्ण वाढलेलं जे एक झाड असेल तर तुम्हाला 200 ते 250 आंबे मिळतातच. आणि एप्रिल-मे मध्ये इतर आंबे ज्यावेळी असतात त्यावेळी याला जरी मागणी कमी असली तरी जुलै ते जानेवारी या पिरियडमध्ये आंबे नसतात आणि त्यावेळी याला मागणी उत्तम असते किंवा जास्त असते. कच्ची कैरी ही साधारण तुम्हाला एक कैरी 50 ते 70 रुपयापर्यंत जाते. बरे काही ठिकाणी तर मी भेलवाले जे कैऱ्या वापरतात ऑफ पिरियडला ते या थाई एटीएमच्या कैऱ्या असतात आणि त्या एक 70 रुपयाला ते घेऊन भेलीसाठी वापरले जातात. महाराष्ट्रात तर सर्वच भागात ही म्हणजे एटीएम आंबा उत्तम होतो, पण ज्या ठिकाणी केशरसारख्या जाती होतात की इतर आंबा चांगल्यापैकी होतो त्या ठिकाणी एटीएमची तुम्ही लागवड करून कैरीसाठी किंवा पिकलेल्या आंब्यासाठी लागवड करू शकताय. आणि जर समजा पावसाळी प्रमाण जास्त असेल किंवा पावसाचं प्रमाण जिथं जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही ग्रीन हाऊस सारख्या टनेलमध्येही तुम्ही अशा प्रकारचे लागवड करून घेऊ शकताय किंवा कुंडीमध्ये लागवड करून तुम्ही सावलीच्या ठिकाणी ठेवून उत्पन्न घेऊ शकताय. तसेच थाई एटीएम ही जात रुमानी ह्या व्हरायटीपेक्षा थोडीशी चवीला चांगली आहे पिकल्यानंतरही. आणि रुमानी ही व्हरायटी जरी मोठी असली म्हणजे फळं जरी मोठी आहेत, त्याला जवळजवळ 300-350 ग्रॅमपर्यंत एक फळ होतं, तरी सुद्धा याचा जो स्वाद आहे तो थोडासा सगळ्यांना आवडेल असं नाही, थोडासा मिरमिरा स्वाद आहे आणि त्यामुळे लोक काही पसंत करत नाही. त्यामुळे तुम्ही या तुमच्या आवडीनुसार या दोन्हीपैकी कुठली एक व्हरायटी लागवडीस आणू शकताय. आणि जर लागवडीचा अनुभव घ्यायचा असेल तर 5-10 कलमे तुम्ही लावू शकताय. हवी असल्यास तुम्ही स्वतः नर्सरी देऊन येऊ शकताय किंवा तुम्ही 50-100 जर जास्त प्रमाणात असेल तर पाठवण्याची व्यवस्था आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले नंबर आहेत, त्यांना विचारून तुम्ही करू शकता, म्हणजे त्याची जोडणी करू शकता. आणि लागवडी संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, तिथं लिंक दिलेले आहेत. लागवड कशी करायची या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल किंवा आमच्या क्लासला सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता जेणेकरून तुम्हाला लागवडी संदर्भात माहिती मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की थाई एटीएमचे असे लांबटसर जे आंबे आहेत आणि रुमानी या जातीचे असे गोलसर आंबे आहेत जेणेकरून 200-300 ग्रॅमचा फक्त कुंडीतच तयार होतो, म्हणजे जमिनीत लावल्यानंतर तो 350-400 ग्रॅमपर्यंत झालेल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे या दोनापैकी कुठल्याही जाती लावू शकताय आणि ज्या तुमच्या एरियामध्ये चांगले चालतील किंवा ज्याला मार्केट चांगलं आहे किंवा वातावरण भौगोलिक स्थिती उत्तम आहे अशा या दोनापैकी कुठल्या जाती तुम्ही लावू शकता. त्याआधी तुम्ही किमान 5-10 कलमं लावून ट्रायल घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचणी येणार नाही. धन्यवाद.